Welcome students. In the last lecture we have solved the integrals of the type integration of 1 upon ax square plus bx plus c into dx and integration of 1 upon root ax square plus bx plus c into dx. Now in this lecture I will start the next type, that is integrals of the type integration of 1 upon a sin square x plus b cos square x plus c into dx. आज आपल्याला आता हा नवीन टाईप बघायचा आहे ज्याच्यामध्ये साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरच्या टर्म्स तुमच्या डिनॉमिनेटरमध्ये असतात. आता पहिल्यांदा बघूया त्याची सोल्यूशन मेथड. In order to evaluate the integrals of the type integration of 1 upon a sin square x plus b cos square x plus c into dx, we can use the following steps. Step number 1 is divide numerator and denominator by cos square x or sin square x. म्हणजे आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये असणाऱ्या सर्व टर्म्सना पहिल्यांदा cos स्क्वेअर किंवा sin स्क्वेअरने डिवाइड करायचं आहे. आपण नेहमी cos स्क्वेअरनेच डिवाइड करणार आहोत म्हणून मी तुम्हाला आतला एकच पार्ट आता सांगत जाणार आहे. जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरमधलं इक्वेशन येईल तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधल्या प्रत्येक टर्मना कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करायचं आहे. And the second step, in denominator replace sec square x by 1 plus tan square x. म्हणजे जर छेदामध्ये सेक स्क्वेअर एक्स येत असेल तर सेक स्क्वेअर एक्सच्या जागी आपल्याला व्हॅल्यू यूज करायची आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. सिमिलरली जर आपण तिथं साइन स्क्वेअरने डिवाइड केलं असतं तर तिथं कोसेक स्क्वेअरची टर्म तयार होते आणि मग कोसेक स्क्वेअर छेदामध्ये असेल तर त्याच्या जागी आपल्याला 1 प्लस कॉट स्क्वेअर लिहायचं असतं. आपण फक्त पहिलाच पार्ट बघणार आहोत म्हणून इथं आपण सेक स्क्वेअर एक्सच्या जागी व्हॅल्यू कॉप यूज करणार आहोत 1 प्लस tan square x. In the third step put tan x equal to t. म्हणजे तिसऱ्या स्टेपमध्ये tan x equal to t हा सबस्टिट्यूट घ्यायचा आहे आणि सगळं इंटिग्रल तुमचं रिड्यूस करायचं आहे आणि टाईप तयार करायचं आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए टी स्क्वेअर प्लस बी इंटू टी प्लस कॉन्स्टंट सी इंटू डी टी. म्हणजे एक क्वाड्रॅटिक फंक्शन तिथं तयार होतं. मग क्वाड्रॅटिक फंक्शन तयार झालं तर काल आपण पाहिलेलंच आहे त्याच्या स्टेप्स काय असतात त्या स्टेप्स पुढे परत यूज करायच्या. यूज फोर्थमध्ये सांगितलेलं आहे यूज द स्टँडर्ड इंटिग्रल फॉर्म्युली अँड एक्सप्रेस द रिझल्ट इन टर्म्स ऑफ एक्स. म्हणजे त्याच्यासाठी लागणारा करस्पॉन्डिंग फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा आहे आणि एक्समधलं सोल्युशन फाइंड करायचं आहे. बघा इथं स्टेप्स काय काय सांगितल्या. पहिली स्टेप छेदामध्ये साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर असेल तरच ह्या स्टेप्स यूज करायच्या आणि पहिल्या स्टेपमध्ये सांगितलेलं आहे डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. एक्झाम्पलमध्ये असणाऱ्या सगळ्याच टर्म्सना कॉस स्क्वेअरनी डिवाइड करायचं आहे. सेकंड स्टेपमध्ये सांगितलेलं आहे इन दी डिनॉमिनेटर रिप्लेस सेक स्क्वेअर एक्स बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. म्हणजे छेदामध्ये जर सेक स्क्वेअर एक्स येत असेल तरच त्याच्या जागी आपल्याला पुट करायचं आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. थर्ड स्टेपमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पुट टॅन एक्स इक्वल टू टी. म्हणजे तिथं एक क्वाड्रॅटिक फंक्शन तयार होतं, वर्ग समीकरण तयार होतं. मग वर्ग समीकरण सोडवण्याच्या ज्या 4 स्टेप्स आहेत त्या 4 स्टेप्स यूज करायच्या. असणारा करस्पॉन्डिंग फॉर्म्युला शोधायचा आहे आणि यूज करून तुम्हाला एक्समध्ये असणारं इक्वेशन म्हणजेच सोल्युशन फाइंड करायचं आहे. चला तर मग बघूया त्यातले एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल इज integration of 1 upon 4 plus 3 cos square x into dx. Let's call this integral as I. Therefore we get I is equal to integration of 1 upon 4 plus 3 cos square x into dx. आपली पहिली स्टेप आहे डिवाइड करण्याची म्हणून आपण म्हटलं डिवाइडिंग बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos square x we get
आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता इथे बघा सगळ्या टर्म्सना कॉस स्क्वेअरने डिवाइड करायचं आहे, म्हणजे टर्म आहे ना 1 कोस स्क्वेअर अंशामध्ये, आणि 1 कोस स्क्वेअर म्हणजेच टर्म काय असते सेक स्क्वेअर एक्स, म्हणून इथं आपण न्यूमरेटरमध्ये सेक स्क्वेअर एक्स लिहिलेलं आहे. डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय कोस स्क्वेअर म्हणजे 4 आहे तसंच राहणार, आणि 1 कोस स्क्वेअर म्हणजेच परत टर्म काय झाली सेक स्क्वेअर एक्स, प्लस 3 नंबर आहे तसंच राहिला, आणि कोस स्क्वेअर डिवायडेड बाय कोस स्क्वेअर म्हणजे इथं कॉसची टर्म काय होते कॅन्सल होते, आणि मग नंतर आपण डी एक्स लिहिला. आता इथे कॉस स्क्वेअरने डिवाइड करत असताना साधं लक्षात ठेवायचं आपल्याला, जेव्हा प्लेन नंबर असतो फक्त नंबर असतो तेव्हा त्याच्या पुढं सेक स्क्वेअर एक्स येणार, जेव्हा नंबरच्या पुढं साइन स्क्वेअर असेल तेव्हा साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे तिथं टॅन स्क्वेअरची टर्म तयार होईल, जेव्हा नंबरच्या पुढे कॉस स्क्वेअर एक्स असेल तेव्हा कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल होईल आणि ॲन्सर फक्त आपल्याला नंबर मिळेल. एवढं फक्त लक्षात ठेवलं तर तुमची ही स्टेप कंप्लीट होते. आता फर्स्ट स्टेप इथं आपली कंप्लीट झालेली आहे. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जर छेदामध्ये सेक स्क्वेअर एक्स येत असेल तर त्याच्या जागी काय पुट करायचं आपल्याला 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. देअरफॉर वी गेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 4 इंटू दी ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस 3 इंटू डी एक्स. आता हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. सिम्प्लिफाय करत असताना 4नी आधी तर मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणून टर्म येईल इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 4 इंटू 1 म्हणजे 4 आणि प्लस इकडचा 3, 4 प्लस 3 म्हणजे 7 झाला, आणि 4 इंटू टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे टर्म झाली 4 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 7 इंटू डी टी. इथं आता आपली सेकंड स्टेप ही कंप्लीट झालेली आहे, आणि थर्ड स्टेपमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पुट टॅन एक्स इक्वल टू टी. देअरफॉर राईट हिअर पुट टॅन एक्स इक्वल टू टी. सबस्टिट्यूट घेतला की तिथं डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे आणि टी डी टीच्या व्हॅल्यूज आपल्या इंटिग्रलमध्ये यूज करायला पाहिजेत. देअरफॉर डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स वी गेट derivative of tan x is sec square x dx is equal to derivative of t is dt. Now using the values of t and dt in the given integral we get I is equal to integration of dt divided by 4t square plus 7. बघा इथं न्यूमरेटमध्ये सेक स्क्वेअर एक्स डी एक्स ही टर्म तुमची दिलेली आहे, आणि सेक स्क्वेअर एक्स डी एक्स म्हणजेच डी टी आहे. इथं टर्म आली डी टी डिवायडेड बाय टॅन एक्सला पण टी म्हटलं म्हणून डिनॉमिनेटरमध्ये टर्म आली 4t स्क्वेअर प्लस 7. आता इथं तुमचा टाईप तयार झालेला आहे, म्हणजे इथे आपण आता 4 स्क्वेअर टर्म आहे, टी स्क्वेअर पण स्क्वेअर टर्म आहे म्हणून दोघांचं स्क्वेअर रूट घेतलं आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हटला. देअरफॉर वी गेट इंटिग्रेशन ऑफ डी टी डिवायडेड बाय 2t ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आता 7 पण टर्म आपल्याला स्क्वेअर फॉर्ममध्ये पाहिजे, आणि 7 कशाचाही स्क्वेअर नाही म्हणून आपण त्याच्या जागी काय म्हटलं रूट 7चा स्क्वेअर इंटू डी टी. म्हणजे ते आता टीची टर्म आहे म्हणजे एक्स स्क्वेअर मधलं साईन प्लस आणि नंबरला आपण म्हणतो ए स्क्वेअर, म्हणजे आपला इथं टाईप तयार झाला इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स, ज्याचा ॲन्सर असतं 1/a इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस कॉन्स्टंट सी. देअरफॉर युझिंग दी फॉर्म्युला वी गेट 1/a, ए म्हणजेच व्हॅल्यू आहे आपली रूट 7 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए, एक्स म्हणजे इथं आता टीमध्ये असणारी व्हॅल्यू आहे आपली 2t डिवायडेड बाय ए, एची व्हॅल्यू आहे रूट 7, आणि इथं आता टीला जोडलेला नंबर 2 आहे इंटू इथं टर्म झाली 1/2 प्लस कॉन्स्टंट सी. नेक्स्ट स्टेपमध्ये आता परत आपण काय केलेलं आहे हा 2 कॉन्स्टंट पुढे घेतला म्हणून ही टर्म झाली 1/2 रूट 7 इंटू टॅन इनवर्स ऑफ, आणि आतमध्ये टीच्या जागी टीची व्हॅल्यूज केली. देअरफॉर वी गेट 2 tan x डिवायडेड बाय रूट 7 ब्रॅकेट कंप्लीट प्लस कॉन्स्टंट सी.
आणि हिअर अवर सोल्युशन इज ऑल्सो कम्प्लीटेड. बघा ह्या एक्झाम्पलमध्ये परत रिपीट करते मी. जेव्हा छेदामध्ये साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरच्या टर्म्स येतील, आता इथं प्रत्येक टाईप बघत असताना न्यूमरेटरमध्ये नेहमी तुमचा 1च पाहिजे. फक्त छेदातल्या टर्म्स तुमच्या बदलत आहेत. साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर असेल तर ही मेथड यूज करणार आहोत आपण. पहिली स्टेप सांगितलेली आपल्याला की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधल्या सगळ्या टर्म्सना कॉस स्क्वेअरनी डिवाइड करा. नंतर सेकंड स्टेपमध्ये इथं आपण काय केलं, छेदात जर सेक्स स्क्वेअर एक्स असेल तरच त्याच्या जागी व्हॅल्यू यूज करायची आपल्याला 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. ते सोडवून घ्यायचं आहे इक्वेशन, म्हणजे ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन सॉल्व केलात की त्याच्यानंतर आपल्याला पुढची स्टेप घ्यायची आहे. पुट टॅन एक्स इक्वल टू टी. टॅन एक्सला टी म्हटलं तर सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स म्हणजेच काय असतं, डी टी. म्हणजे तुमचे न्यूमरेटरमध्ये जी टर्म आहे नेहमी ह्याची व्हॅल्यू किती मिळते, डी टी. मग छेदामध्ये फक्त जी संख्या असेल तिथं टॅनच्या जागी टी यूज करा, म्हणजे तुमचं इथे एक इक्वेशन तयार होईल. इक्वेशन तयार झालं की इथे एक आपल्याला टाईप तयार करायचा आहे आणि करस्पॉन्डिंग टाईपचा फॉर्म्युला यूज करायचा असतो. नेक्स्ट एक्झाम्पल इज इंटिग्रेशन ऑफ 1 cos 2x plus 3 sin square x into dx. First, consider the given integral as I. Therefore, we get I is equal to integration of 1 cos 2x plus 3 sin square x into dx. Now, here we have to use the value of cos 2x. We get integration of 1 minus 2 sin square x plus 3 sin square x into dx. म्हणजे इथं आपण काय केलेलं आहे, ही टर्म स्क्वेअरमध्ये आहे साइन स्क्वेअरची, पण कॉसची टर्म स्क्वेअरमध्ये नाही. आणि सगळ्या टर्म स्क्वेअरमध्ये असतील तरच आपल्याला टाईप यूज करता येतो. म्हणून आपण कॉस 2x जागी व्हॅल्यू यूज केली 1 minus 2 sin square x. तुम्ही ह्यातला दुसरा फॉर्म्युला किंवा तिसरा फॉर्म्युला कोणताही cos 2x फॉर्म्युला ज्याच्यामध्ये साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरच्या टर्म्स आहेत तो आपण इथं यूज करू शकतो. मी यूज केलेला आहे cos 2x इज इक्वल टू 1 minus 2 sin square x. आता नेक्स्ट स्टेपमध्ये सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. मग फर्स्ट कॉन्स्टंट तुमचा 1 तसाच राहिला, -2 sin square प्लस 3 sin square म्हणजे टर्म मिळाली प्लस sin square x. Therefore, we get I is equal to integration of 1 plus sin square x dx. म्हणजे इथं आपला डायरेक्टली टाईप तयार झालेला नव्हता एक्झाम्पलमध्ये, तिथं आपण सिम्प्लिफाय करून पहिल्यांदा आपला टाईप तयार केला. आता आपल्याला टाईपची सोल्युशन मेथड घ्यायची आहे. सोल्युशनमध्ये फर्स्ट टर्म आहे आपली डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos स्क्वेअर एक्स. सगळ्याच टर्म्सना cos स्क्वेअरने डिवाइड करायचं. देअरफॉर वी गेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 cos स्क्वेअर म्हणजे छेद अंशामध्ये ना सेक्स स्क्वेअर एक्स dx डिवायडेड बाय छेदामध्ये 1 आहे म्हणजे तिथे 1ला cos स्क्वेअरने डिवाइड केले की टर्म झाली सेक्स स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्सला cos स्क्वेअर एक्सने डिवाइड केलं तर साइन अपॉन cos म्हणजे टर्म झाली टॅन, त्यातला स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स झाले. इथं आता छेदामध्ये आपला सेक्स स्क्वेअर एक्स आलेला आहे म्हणून आपण आपली पुढची स्टेप यूज करतो आहोत. छेदातल्या सेक्स स्क्वेअरच्या जागी आपल्याला व्हॅल्यू यूज करायची आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. देअरफॉर वी गेट इंटिग्रेशन ऑफ न्यूमरेटरमध्ये काही करायचं नाही, अंशातला सेक्स स्क्वेअर तसाच ठेवायचा म्हणून ही टर्म झाली सेक्स स्क्वेअर एक्स dx. आणि फक्त छेदातल्या सेक्स स्क्वेअरच्या जागी आपण व्हॅल्यू यूज केली 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स आणि पुढचा हा टॅन स्क्वेअर एक्स आहे तसाच झाला. आता इथं पण 1 आहे इथं पण आहे 1 प्लस 1 म्हणजे हीच टर्म काय झाली 2 टॅन स्क्वेअर एक्स झाली. देअरफॉर वी गेट I is equal to integration of sec square x dx divided by 2 tan square x plus 1. नेक्स्ट स्टेपमध्ये आता आपल्याला सबस्टिट्यूट घ्यायचं आहे. थर्ड स्टेप तयार करायची आपल्याला. देअरफॉर पुट टॅन एक्स इक्वल टू टी. टॅन एक्सला टी म्हटलं तर डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर
सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळते डी टी. नाव युजिंग the values of t and dt in given integral, we get I is equal to integration of, here value of numerator that is sec square x dx is dt, therefore write here dt, and value of denominator is 2 into tan square and value of tan x is t, therefore write here 2t square plus 1. Therefore we get the integration of 1 upon 2t square plus 1 into dt. Now we have to solve this integral. आता आपल्याला हे इंटिग्रेशन सोडवायचं आहे. ह्या इंटिग्रेशनमध्ये फॉर्म्युले यूज करत असताना आपल्याला आता 7 मधला एक टाईप तयार करायचा आहे. मग टाईप तयार करत असताना नेहमी एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट हा किती असावा लागतो 1. देअरफॉर इथंही टी स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 करण्यासाठी आपण 2 कॉमन घेणार आहोत. ही टर्म झाली 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1/2 कॉमन काढला म्हणून छेदातल्या टर्म्सला 2ने डिवाइड करायचं आहे आणि त्याचवेळी त्या टर्म्स स्क्वेअर फॉर्ममध्ये पण मी घेतलेल्या आहेत. 2ने डिवाइड केल्यामुळे इथं पहिली टर्म 2 गेल्यामुळे इथं राहिला फक्त टी स्क्वेअर प्लस इथं 2ने डिवाइड केल्यामुळे त्याला 1/2, पण वर्गसंख्यामध्ये आपल्याला टर्म लागते म्हणून आपण 1/2लाच काय म्हटलं 1/√2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. √2चा स्क्वेअर म्हणजेच 2, तीच व्हॅल्यू तुमची इथं आहे. पण आता छेदातल्या दोन्ही टर्म स्क्वेअर फॉर्ममध्ये आलेले आहेत म्हणजे आपल्या इथं करस्पॉन्डिंग टाईप तयार झालेला आहे. अँड द टाईप फॉर्मड हिअर इज अगेन integration of 1/x square plus a square into dx, which has answer 1/a into tan inverse of x upon a plus constant c. First write this 1/2 as it is. हा पहिला 1/2 आपण आहे तसाच लिहिला. फॉर्म्युल्याप्रमाणे टर्म आहे आपली 1/a आणि a चीच व्हॅल्यू परत किती आहे 1/√2 म्हणून इथं छेदात आला 1/√2. पुढची टर्म आहे टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स अपॉन ए. आता इथं आपल्या एक्झाम्पलमध्ये एक्सची व्हॅल्यू आहे टी डिवायडेड बाय एची व्हॅल्यू आहे 1/√2 प्लस कॉन्स्टंट सी. फॉर्म्युला यूज करून झाला की सगळ्यात छोटी कॉन्स्टंट सी द्यायचा. आता इथे 2 म्हणजेच √2चा स्क्वेअर असतो, त्या स्क्वेअरमधला एक √2 आणि डिनॉमिनेटरमधला एक √2 कॅन्सल होईल म्हणजे इथं टर्म राहिली 1/√2. पुढं आहे तुमचा टॅन इन्व्हर्स. छेदाचा छेदामध्ये असल्यामुळं हा छेदातला जो √2 आहे तो छेदातला √2 कुठे येईल तुमचा वरती न्यूमरेटरमध्ये म्हणून टर्म झाली √2t आणि परत टीच्या जागी टीची व्हॅल्यू आपण टी म्हणजे काय म्हटलं आहे टॅन एक्स म्हणून इथं टर्म झाली √2 टॅन एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस कॉन्स्टंट सी. म्हणजे इथं आपलं हे एक्झाम्पलचं सोल्युशन कंप्लीट झालं. नेक्स्ट एक्झाम्पल इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/3 प्लस 2 sin square x प्लस 5 cos square x इंटू dx. आता इथे छेदामध्ये साइन स्क्वेअर कोस स्क्वेअरच्या टर्म्स आहेत म्हणून आपण डायरेक्टली टाईपची सोल्युशन मेथड यूज करणार आहोत. देअरफॉर डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कोस स्क्वेअर एक्स. अंशाला आणि छेदाला कोस स्क्वेअरने डिवाइड करा. देअरफॉर वी गेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. आता इथे मी तुम्हाला डिवाइड करून एक स्टेप दाखवलेली आहे. टर्म झाली 1/cos square x डिवायडेड बाय 3 प्लस 2 sin square x प्लस 5 cos square x डिवायडेड बाय cos square x इंटू dx. म्हणजे ॲक्च्युअल अंशाच्या छेदामध्ये cos square आणि छेदाच्या छेदामध्ये पण cos square आपण घेतलेला आहे. म्हणजे 1/cos square म्हणजे टर्म झाली sec square x. डिनॉमिनेटरमध्ये 3 डिवायडेड बाय cos square सगळ्यांचा छेद सेपरेट करायचा आहे. ही टर्म झाली 3 डिवायडेड बाय cos square म्हणजे 3 आणि 1/cos square म्हणजेच sec square x प्लस 2 इंटू sin square x अपॉन cos square x म्हणजे ती टर्म झाली तुमची tan square x
प्लस 5 cos square x डिवायडेड बाय cos square x म्हणजे इथं कॅन्सल होईल, टर्म राहील फक्त 5 इंटू dx. आता सेकंड स्टेपमध्ये आपल्याला न्यूमरेटरमधला सेक्स स्क्वेअर एक्स हलवायचा नाही, तसाच ठेवायचा. फक्त डिनॉमिनेटरमध्ये सेक्स स्क्वेअर एक्स येत असेल तर त्याच्या जागी व्हॅल्यू यूज करायची आपल्याला 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. देअरफॉर वी गेट इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 3 इंटू यूज हिअर व्हॅल्यू ऑफ सेक्स स्क्वेअर, that is 1 plus tan square x plus 2 tan square x plus 5 as it is into dx. आपण पुढची टर्म्स तशाच ठेवल्या. आता टर्म्स सिम्प्लिफाय करायचे म्हणजे 3ने आत मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे टर्म काय ना 3 इंटू 1 3 आणि इकडचा 5, 3 प्लस 5 म्हणून टर्म झाली 8. 3 इंटू टॅन स्क्वेअर एक्स म्हणजेच 3 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन स्क्वेअर एक्स, 3 प्लस 2 म्हणजे टर्म झाली 5 टॅन स्क्वेअर एक्स प्लस कॉन्स्टंट 8. इन दी नेक्स्ट स्टेप आपल्याला टी स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 करायचं असतो, म्हणून हा 5 आपण कॉमन काढलेला आहे. देअरफॉर वी गेट 1/5 इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 5 कॉमन काढायचा म्हणजे छेदातल्या टर्म्सना 5ने डिवाइड करायचं. देअरफॉर वी गेट tan square x plus 8 divided by 5 into dx. इथं आपलं सेकंड स्टेप कंप्लीट झालेले आहे. इन दी थर्ड स्टेप वी हॅव टू पुट द व्हॅल्यू ऑफ tan x इक्वल टू t. देअरफॉर वी गेट tan x इक्वल टू t. देअरफॉर सेक्स स्क्वेअर x dx इज इक्वल टू dt. नाउ using the value of t and dt in given integration, we get I is equal to 1/5 into integration of अंशामध्ये आपला येतो सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स, त्याची व्हॅल्यू झाली dt डिवायडेड बाय डिनॉमिनेटर टर्म आहे आपली टॅन स्क्वेअर एक्स म्हणजेच टी स्क्वेअर प्लस 8 डिवायडेड बाय 5. आता इथे ही टर्म स्क्वेअरमध्ये आहे, पण दुसरी ही टर्म आपल्याला स्क्वेअर फॉर्ममध्येच लिहायला पाहिजे, तरच इथं आपला टाईप तयार होणार आहे आणि टाईपचा फॉर्म्युला यूज करता येणार आहे. देअरफॉर वी राईट धिस टर्म ॲज आय इज इक्वल टू 1/5 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/t स्क्वेअर प्लस √8 डिवायडेड बाय √5 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dt. आता इथं टाईप तयार झालेला, परत कोणता टाईप तयार होतो, इंटिग्रेशन ऑफ 1/x². टी म्हणजेच एक्सची टर्म x² प्लस a² dx. म्हणजे परत इथं ॲन्सर काय येणार आहे आपलं 1/a इंटू टॅन इनवर्स ऑफ x/a प्लस कॉन्स्टंट c. फक्त आता इथं एक्सच्या जागी आपल्याला व्हॅल्यू यूज करायची आहे टी आणि जिथं जिथं ए आहे तिथं एची व्हॅल्यू यूज करायची आपल्याला √8 डिवायडेड बाय √5. देअरफॉर वी गेट, आता इथं आन्सर लिहिताना हा 1/5 ॲज इट इज राईट बाय फॉर्म्युला टर्म असते 1/a म्हणजे 1/aची व्हॅल्यू आहे आपली √8 डिवायडेड बाय √5 इंटू टॅन इनवर्स ऑफ x/a. एक्स म्हणजेच t डिवायडेड बाय a म्हणजेच √8 डिवायडेड बाय √5 प्लस कॉन्स्टंट c. आता इथं मग काय होईल सांगा, छेदामध्ये √5 आहे, छेदाच्या छेदामध्ये, आणि इथं फक्त 5 आहे. ह्या 5ला आपण जर √5चा स्क्वेअर म्हटलं तर त्या √5 स्क्वेअरमधला एक √5 आणि इथला डिनॉमिनेटरमधला एक √5 कॅन्सल होणार, जिथं फक्त राहील तुमचा हा 1/√5. इकडे 1/√8 म्हणजेच 8चे आपण फॅक्टर केले 4 इंटू 2 आणि √4 म्हणजेच 2 असतो, म्हणून ही टर्म झाली 2√2. 8चे आपण अवयव पडलं, मग √8 म्हणजेच 2√2 व्हॅल्यू झाली. पुढे टॅन इनवर्स ऑफ आणि छेदाच्या छेदामध्ये असल्यामुळं √5 रिवर्स कुठे येणार न्यूमरेटरमध्ये, म्हणजे टर्म झाली √5t डिवायडेड बाय 8साठी आपण म्हटलेलं √8साठी 2√2 प्लस कॉन्स्टंट c.
म्हणजे आता सिम्प्लिफाय करताना हा 1/2 आहेच √5 इंटू √2 म्हणजेच √10 इंटू टॅन इनवर्स ऑफ, आता टीच्या जागी टीची व्हॅल्यूज करायची. देअरफॉर वी गेट टॅन इनवर्स ऑफ √5 टॅन एक्स डिवायडेड बाय 2√2 प्लस कॉन्स्टंट सी. जिथं आपलं हे सोल्युशन कंप्लीट होतं. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डिवायडेड बाय साइन 3x इंटू dx. बघा आता आपल्याला हे इंटिग्रेशन सोडवायचं आहे. सुरुवातीला कन्सिडर गिवन इंटिग्रल ॲज आय. देअरफॉर वी गेट I is equal to integration of sin x divided by sin 3x into dx. आता इथे एक्झाम्पलमध्ये न्यूमरेटरमध्ये साईन आहे आणि छेदामध्ये sin 3x ची टर्म आहे. मग आपण पहिल्यांदा डिनॉमिनेटरमध्ये sin 3x चा फॉर्म्युला यूज करणार आणि टर्म सिम्प्लिफाय करणार. sin 3x चा फॉर्म्युला असतो 3 sin x minus 4 sin cube x. Therefore, using the formula of sin 3x in the denominator, we get integration of sin x divided by 3 sin x minus 4 sin square x into dx. आता इथे बघा न्यूमरेटरमध्ये पण साईन आहे आणि डिनॉमिनेटरमधल्या दोन्ही टर्ममध्ये साईन आहे, म्हणून ह्या दोघातून एक साईन कॉमन काढा आणि न्यूमरेटरमधला साईन आणि डिनॉमिनेटरमधला साईन सेम टर्म असल्यामुळं कॅन्सल होईल, म्हणजे न्यूमरेटरमध्ये राहील 1. आता इथल्या एक एक साईन रिमूव्ह करायचं आहे, आपल्याला कमी करायचं आहे. देअरफॉर द टर्म्स इन दी डिनॉमिनेटर आर फर्स्ट टर्म इज ओनली 3 मायनस साइन स्क्वेअरमधले इथं साइन क्यूब पाहिजे, इथं 3 लिहून घ्या. साइन स्क्वेअर चुकून झालेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. साइन क्यूबमधला एक साइन गेल्यामुळं इथं टर्म येणार आहे आपली साइन स्क्वेअर एक्स आणि पुढे झाला तुमचा dx. म्हणजे इथं आपण फक्त साइन 3x चा फॉर्म्युला यूज केल्यामुळं एक साइनची टर्म कॅन्सल झाली आणि तिथं साइन स्क्वेअरमध्ये असणारं इक्वेशन तयार झालं, म्हणजे आपला टाईप तयार झालेला आहे. म्हणून टाईपची सोल्युशन मेथड यूज करणार आहोत. फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे डिवाइड बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. सगळ्या टर्म्सला डिवाइड केल्यानंतर 1 cos स्क्वेअर इथं आला, म्हणजेच काय झाली ही टर्म सेक स्क्वेअर एक्स. पुढे 3 आहे तसाच आणि 1 cos स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर एक्स. मधलं -4 आहे तसाच, इथं आहे साइन स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय cos स्क्वेअर एक्स, म्हणजे ही टर्म झाली टॅन स्क्वेअर एक्स इंटू dx. इथं तुमची ही फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. सेकंड स्टेपप्रमाणे आता आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये जर सेक स्क्वेअर एक्स असेल तर त्याची व्हॅल्यू यूज करायचं आहे. देअरफॉर युजिंग दी व्हॅल्यू ऑफ सेक स्क्वेअर एक्स इन दी डिनॉमिनेटर वी गेट इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 3 इंटू दी ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स मायनस 4 टॅन स्क्वेअर एक्स इंटू dx. आता इथे 3नी आत मल्टिप्लाय करा आणि एक्झाम्पल सिम्प्लिफाय करा. देअरफॉर वी गेट इंटिग्रेशन ऑफ न्यूमरेटरमध्ये टर्म आली तुमची सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय, आता छेदामध्ये बघा इकडे हा 3 इंटू 1 म्हणजे 3, एकच कॉन्स्टंट आहे म्हणून 3 ॲज इट इज राहील. पुढे 3 इंटू टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे टर्म झाली 3 टॅन स्क्वेअर एक्स आणि पुढे आहे -4 टॅन स्क्वेअर एक्स. 3 - 4 म्हणजेच आन्सर आलं -1 म्हणून इथं टर्म झाली -1 टॅन स्क्वेअर एक्स. मग ती आपण लिहिताना कसं लिहितो फक्त -टॅन स्क्वेअर एक्स इंटू dx. म्हणजे इथं आपली ही सेकंड स्टेप ही कंप्लीट झाली. इन दी थर्ड स्टेप वी हॅव टू पुट टॅन एक्स इक्वल टू t. Therefore, sec square x dx is equal to dt. आपण आता tan x ला t म्हटलं म्हणून पूर्ण न्यूमरेटरमध्ये असणारी टर्म sec square x dx ची व्हॅल्यू किती झाली dt. Therefore, using the values of t and dt in the integration, we get
I is equal to integration of dt divided by, write here 3 as root 3 square, 3लाच आपण वर्गमुळात 3चा वर्ग म्हटलं, मायनस टॅनलाच आपण टी म्हटलेलं म्हणून ही टर्म झाली टी स्क्वेअर. म्हणजे आता इथं तुमचा डायरेक्टली एक टाईप तयार झाला. टाईप तयार का बघण्यासाठी आता टर्म बघा, इंटिग्रेशन ऑफ 1/, पहिली टर्म आहे रूट 3चा स्क्वेअर म्हणजे नंबर, आणि नंबरला आपण म्हणतो ए स्क्वेअर, मधलं साईन आहे मायनस, आणि मग टर्म आहे टीची, म्हणजे टाईप कोणता तयार झाला, इंटिग्रेशन ऑफ 1/a² मायनस x² इंटू dx. मग ह्या टाईपचं करस्पॉन्डिंग ॲन्सर काय असतं, 1/2a इंटू लॉग ऑफ a प्लस x डिवायडेड बाय a मायनस x प्लस कॉन्स्टंट c. देअरफॉर वी गेट हिअर 1/2a म्हणजेच एची व्हॅल्यू आहे आपली रूट 3, म्हणजे तर टर्म झाली 1/2 रूट 3 इंटू लॉग ऑफ a प्लस x, एची व्हॅल्यू आहे आपली रूट 3 प्लस एक्सची व्हॅल्यू आहे t, म्हणून ही टर्म झाली रूट 3 प्लस t डिवायडेड बाय a मायनस x, म्हणजे परत रूट 3 मायनस t ब्रॅकेट कंप्लीट प्लस कॉन्स्टंट c घेतला. आता याच्यामध्ये काही सिम्प्लिफिकेशन होत नाही, म्हणून फक्त आपण टीच्या जागी टीची व्हॅल्यूज केली. टीचीच व्हॅल्यू tan x आहे. देअरफॉर वी गेट फायनल सोल्युशन ॲज I इज इक्वल टू 1/2 रूट 3 इंटू लॉग ऑफ रूट 3 प्लस tan x डिवायडेड बाय रूट 3 मायनस tan x प्लस कॉन्स्टंट c. Here our solution is completed. बघा आता आजच्या लेक्चरमध्ये आपण टाईप पाहिला, इंटिग्रेशन ऑफ 1/a sin square x प्लस b cos square x प्लस c इंटू dx. म्हणजेच न्यूमरेटरमध्ये 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरच्या टर्म्स आल्या की सोल्युशन कसं घ्यायचं असतं ते आपण आजच्या टाईपमध्ये शिकलेलो आहोत. ह्याच टाईप्समध्ये सोल्युशन मेथडमध्ये टोटल 4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. अंशातल्या छेदातल्या सगळ्या संख्यांना कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं. In the second step, we have to use the value of sec square x is equal to 1 plus tan square x only in the denominator. फक्त छेदात sec square x असेल तर त्याच्या जागी व्हॅल्यूज करायचे आहे 1 plus tan square x. In the third step, we have to use substitute tan x equal to t. म्हणजे तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला tan xला t म्हणायचं आहे. देअरफॉर sec square x dx इज इक्वल टू dt मिळेल आणि मग तुमचं एक क्वाड्रॅटिक फंक्शन तयार होईल. फोर्थ स्टेपमध्ये सांगितलेलं आहे कोणता टाईप तयार झाला तो टाईप बघा आणि त्या टाईपचं करस्पॉन्डिंग फॉर्म्युला यूज करून एक्समध्ये असणारं इक्वेशन शोधा. म्हणजे मग तिथं आपल्या एक्झाम्पलच्या सगळ्या स्टेप्स कंप्लीट होतात. मग आजचं लेक्चर ही आपण इथेच थांबवणार आहोत. भेटूयात आपण आता नेक्स्ट लेक्चरला नवीन पुढचा टाईप घेऊन. थँक्यू.